सई तुम्ही इथे? हो, खरेदीसाठी बाहेर पडले होते. ऍक्च्युली तू म्हणालीस काय की मी देवांशला दिलेला टी शर्ट त्याच्यासाठी लकी आहे हे शक्यच नाही. का फक्त तू दिलेले टी शर्टच लकी असतात की काय? नाही नाही, मला असं म्हणायचं होतं की लकी शर्ट वगैरे असं काही नसतं. मला एवढंच म्हणायचं आहे की देवांशना जे काही यश मिळतं ना त्यामागे त्यांचे कष्ट आहेत. लकी शर्ट, टी शर्ट, कपडे हे असं काही मानत नाही. नाही म्हणजे हे पण करेक्टच असेल, पण कितीही कष्ट केले तरी लक शिवाय नशिबाची गाडी काय पुढे जात नसते सई. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या आयुष्यातलं माझं लक काय? तुम्ही. बर बर, माझं कौतुक बास झालं आता. तुम्हाला ना सवय लागली आहे मला प्रत्येक गोष्टीला क्रेडिट देण्याची. किती क्यूट आहात तुम्ही दोघं. बरं सई, आज अचानक तू अशी ऑफिसमध्ये कशी काय आलीस? हो, ते सांगायचंच विसरले मी तुम्हाला. ॲक्च्युली मी आणि आईना वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाहेर पडणार होतो, पण तेवढ्यात नेमका आईंना फोन आला की त्यांच्या गावाकडच्या आई मावशी आहेत ना त्या आजारी पडल्यात आणि त्यांना आईंची आठवण येते. ओ, काही सिरियस वगैरे नाही आहे ना? नाही नाही, सिरियस वगैरे काही नाही आहे, पण आई म्हणायला जर आठवण येते तर भेटून येते आणि थोडे दिवस तिथे राहते. मग काय, मी एकटीच राहिले. मग विचार आला की तुमच्यासोबत जावं शॉपिंगला, म्हणून तुम्हाला फोनही केला, पण तुम्ही फोनच नाही रिसीव्ह केला. फोन केला होता का? अरे सो सॉरी. ॲक्च्युली प्रेझेंटेशन देत होता ना तेव्हा फोन सायलेंटला टाकला होता. सो सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही, पण आता तरी येऊ शकता ना तुम्ही बाहेर? मॅम आय मीन मी जाऊ शकतो ना आता? आता हे काम तर झालंय आपलं, आणि त्या स्कूल प्रोजेक्टचं पण आत्ता काही करता येणार नाही कारण क्लायंटचा फीडबॅकच आला नाहीये. सो जाऊ ना? या शो. ग्रेट, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. हो मॅडम, तुम्ही पण येता का आमच्या बरोबर खरेदीला? नाही म्हणजे तुम्हालाही उद्याची तयारी करायचीच असेल ना. सॉरी, मी जरा जास्तच खाजगी प्रश्न विचारला. नाही, दॅट्स फाईन. ज्याच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करावा आणि पूजा करावी असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात.